ची पेटी घेऊन एसटीला पैसे जास्त लागायचे म्हणून ट्रकात बसून पुढच्या ठिकाणी पत्र्याच्या पेटीत पुस्तकं होती, फक्त दुसरं काहीच नव्हतं. एक जीन्स, एक गोल्या गळ्याचा टी शर्ट आणि 2-3 फाटकी तुडकी कपडे घेऊन गेलेलो 1993 साली आठवत आहे. मनामध्ये स्वप्न होती, मोठी स्वप्न होती. पण तिथं गेलो त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. राहायची कुठंच मुंबईत सोय होत नव्हती. SIC ही IAS IPS अधिकारी बनवणारी पंढरी जी आहे ती चर्चगेट आणि VTच्या मध्ये आहे की जिथं राहणं सर्वसामान्य माणसाला परवडतच नाही आहे. परंतु सुदैवानं आमदार निवास आहेत. तर कुलाब्याच्या समोर ते मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये पेटी टाकली, पत्र्याची पेटी ठेवली. पण आपल्याला माहीत आहे सगळे कार्यकर्ते आमदार निवासमध्ये त्या कुलाबा कॉजवेवर काय काय खातात आणि संध्याकाळी कसले कसले वास सोडतात सांगू शकत नाही आहे. झोपच लागायची नाही. मग ते बाहेर पट्टे टाकून झोपण्याचा प्रयत्न केला, पण ढेकणं आणि पिसवा आणि मच्छर एवढे त्यांच्याशी स्पर्धा करत तिथं राहायला लागायचं. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावर यशोधन, सुनीती, सुरुची IAS IPS अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स आहेत. जिथनं लाल दिव्याच्या गाडीतनं झगमगीत सुटाबुटातले अधिकारी उतरायचे, त्यांच्याकडे पाहत लांबून उभा राहून बघायचो. तिथंच सर्वंट क्वार्टर्स त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या सेवेसाठी जे सर्वंट्स असतात त्यांच्या 10x10च्या छोटे छोटे सर्वंट क्वार्टर्स आहेत. 10x10च्या सर्वंट क्वार्टर्समध्ये सुद्धा त्यावेळेला राहायला सोय झाली नाही. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावरती CCI, बॉम्बे जिमखाना असे बड्या लोकांचे क्लब आहेत की जिथनं तारेच्या कुंपणामधनं आतमध्ये पोरही बड्या बापांची स्क्वॉश, टेनिस कसे खेळतायत ते वाटकूक बघण्याचा प्रयत्न करायचो, पण वॉचमनच्या शिव्या खायचो. तिथनंच 2 मिनिटाच्या अंतरावरती मेट्रो नावाचं थिएटर आहे की जिथं मला आठवतं त्यावेळेला 1993-94ला शाहरुख खानचा कभी हा कभी ना हा सिनेमा रिलीज झालेला होता. आणि शाहरुख खानला बघण्यासाठी त्या बाउन्सरच्या शिव्या खात 2 तास उभा होतो. लांबून तो काहीतरी झलक त्याची दिसली, केस वाढलेले आणि आतमध्ये जाताना. 2 मिनिटाच्या अंतरावरती ताजमहाल हॉटेल आहे की जिथं कधी स्वप्नही पाहिलं नाही की आपल्याला चहा प्यायला मिळू शकेल. कारण चहाची त्यावेळची किंमत 25 रुपये असायची आणि खिशानं कधी 10 रुपयाच्या वर राईस प्लेट खाण्याची परवानगीच दिली नव्हती. संध्याकाळच्या वेळेला त्या समुद्रकिनाऱ्यावरती सूर्यास्त होताना डोळ्यातनं अश्रू गळायचे. आपल्याला हे जमेल का? एवढं मोठं स्वप्न IAS IPS होण्याचं आपण घेऊन मुंबईला आलेलो आहे का? इथंच कुठंतरी त्या धिलाई रोडवरच्या कामगारांच्या रूममध्ये सगळे नातेवाईक तिथंच झोपायचे. एकानंतर एकाला एका बाजूला असे सगळे ओळीनं झोपलेले दिसायचे. तिथं झोपायला आणि काहीतरी काम करायला लागेल आयुष्यभरासाठी. फ्रस्ट्रेशन होतं, आगतिकता होत्या, मनात शंका होत्या, आत खूप सारे संघर्ष होते. पण एक खूप छान सुरेश भटांची कविता आहे. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. पंख माझे छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजूनशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. ती मनामध्ये ऊर्जा होती, ते स्वप्न होतं. मग त्यातनं एक जिद्द निर्माण झाली आणि 2 वर्ष 1995 आणि 96 2 वर्ष पेकाट मोडेतोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला आणि परिस्थितीनं U-टर्न घेतला. परिस्थिती पालटली. IPS मध्ये निवड झाली. मुंबईत डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून नेमणूक झाली. ज्या ठिकाणी 10x10च्या सर्वंट क्वार्टरमध्ये झोपायला जागा शोधत होतो त्याच ठिकाणी 2200 स्क्वेअर फीटचा आलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्हवरती शासनानं राहायला दिला. आतमध्ये काय चाललंय हे धडपडून वॉचमनच्या शिव्या खात पाहायचो. त्याच क्लबची मॅनेजमेंटची मंडळी येऊन विनंती करायला लागली की साहेब आमच्या क्लबची ऑनररी मेंबरशिप घ्या. आणि त्याच क्लबमध्ये माझी मुलं मला स्क्वॉश आणि टेनिस खेळताना दिसायला लागली. ज्या थिएटरमध्ये धडपडून फिल्मस्टार बघायला प्रयत्न करायचो 2011ला पश्चिम मुंबईचा म्हणजे बँड्रापासून जुहूपर्यंतचा जो एलिट बॉलिवूडचा एरिया आहे त्या एरियाचा ॲडिशनल पोलीस कमिशनर झालो. आणि तेच फिल्मस्टार 2-2 दिवस माझी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला वाट पाहायला लागले.
ज्या ताजमध्ये कधी चहा प्यायचंही स्वप्न पाहिलं नाही, त्याच ताजमध्ये 26/11च्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या सहकाऱ्यांची वाट पाहिली गेली आणि तिथंच अतिरेक्यांची 2 हात केल्यामुळं राष्ट्रपतींचं शौर्य पदक आम्हाला प्रदान करण्यात आलं. मी हे माझं कौतुक करण्यासाठी सांगत नाही आहे. एक फाटक्या चड्डीतनं सुरुवात शाळेत केलेली ती कुठंपर्यंत कशा पद्धतीनं ते मला सैराटमध्ये असं लपून चालायला लागायचं लहानपणी, आठवतंय मला. तर ती परिस्थिती कशी बदलू शकते त्यासाठी मनगटात किलिंग इन्स्टिंक्ट, लाथ मारीन तिथं पाणी काढीन ही जिद्द, हे तुमचं वय आहे. त्या वयामध्ये तुम्ही आहात, क्रुशियल वयामध्ये आहात आणि ते मग साकार करण्यासाठी काय मी एकटाच नव्हतो. मी माझ्या गावातनं एकटा नव्हतो. आमच्या गावातनं ज्यावेळेला मुंबईसारख्या 1.5 कोटी लोकसंख्येच्या शहरातनं एकही मुलगा IAS, IPS आणि IFS मध्ये नव्हता, त्यावेळेला कोकरूडमधनं आमच्या छोट्याशा गावातनं आम्ही 3 जण IAS, IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालेलो होतो. साहेबांकडे तो जवळजवळ 5 वर्ष PS म्हणून दिल्लीला त्यानं काम पाहिलेलं आहे. तामिळनाडू काडरमध्ये त्याची नेमणूक झाली. तो IAS मध्ये सिलेक्ट झाला. मी IPS मध्ये आता पश्चिम महाराष्ट्राचा IG म्हणून काम करतोय. 2 वर्षापूर्वी मी अमेरिकेला पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचं ट्रेनिंग तिथल्या गव्हर्नमेंट ऑफ USAने आम्हाला बोलवलेलं होतं, ज्यांनी 26/11 मध्ये चांगलं काम केलं. त्या ठिकाणी ट्रेनिंगला गेलो. त्यावेळेला न्यूयॉर्कला गेलेलो होतो. आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं हे न्यूयॉर्क शहर आणि त्यातला सगळ्यात पॉश एरिया मॅनहॅटन. आणि मॅनहॅटनमध्ये सगळ्यात पॉश भाग म्हणजे टाइम्स स्क्वेअर. आणि टाइम्स स्क्वेअरला लागून 27व्या स्ट्रीटवरती इंडियन एम्बॅसीचं ऑफिस आहे. आणि तिथं मी त्या एम्बॅसीच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यावेळेला 450-500 स्क्वेअर फीटच्या आलिशान ऑफिसमध्ये एक शेतकऱ्याचं पोरगं फर्स्ट सेक्रेटरी म्हणून त्या ऑफिसमध्ये बसलेला होता. सुगंध चौगले. कुठेतरी व्हॉट्सअपवरती मला मेसेज आलेला होता की शिवाजी कुणाला म्हणायचं? जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी. जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. नुसत्या आरोळ्या नाही द्यायच्या, नुसत्या घोषणा नाही द्यायच्या. आतमधनं कणाकणामध्ये अगणित सूर्य शिवाजी नावाचे तयार झाले तर ऑटोमॅटिक हा देश महासत्ता जो काही डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या नावानं राजवर्धननी काहीतरी एक स्पर्धा परीक्षा केंद्र बनवण्याचं ठरवलेलं आहे. त्यांच्या प्रॉपर्टीची लिस्ट डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या वाचत होतो मी. काय जाताना घेऊन गेले, ज्यांनी आम्हाला स्वप्न पाहायला शिकवलं. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला, ती जिद्द, ती इच्छाशक्ती